नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. एक नवीन भयकथा बघणार आहोत मॉल. काही दिवसांपूर्वी माझा मित्र सदाशिव याच्याकडे त्याच्या गावाला नागपूर गेलो होतो. गाव कसला? एक बऱ्यापैकी विस्तारित असलेले मोठे शहरच आहे. आमच्याकडे ये असं त्यांचा बरेच दिवस आग्रह चालला होता. नागपूर शहरात त्याचे छोटेसे घर आहेत, परंतु जवळच त्यांची वडिलोपार्जित शेतीही आहे. त्याच्याकडे 4 दिवस राहण्याच्या इराद्याने मी गेलो होतो. काही कामानिमित्तानं त्याचे आईवडील त्यांच्या गावाला कांटेवाडीला गेले होते. त्याच्या घरी आम्ही दोघेच होतो. रात्री आम्ही सिनेमाला गेलो होतो. सिनेमा पाहून रात्री एकला घरी परत येत असताना मित्र स्वतःशीच बोलला, "अरे, आज मी विसरलोच की." स्वाभाविकच आहे. मी त्याला, "तू काय विसरलास आणि तुला आता कशी काय आठवण झाली?" असे विचारले. त्यावर सदाशिव म्हणाला, "उद्या सकाळी ब्रेड ऑमलेटचा नाश्ता करायचा विचार होता. मी ब्रेड अंडी आणायला विसरलो. आता उद्या सकाळीच बाहेर जाऊन मला अंडी व ब्रेड आणावं लागेल." त्यावर मी त्याला म्हटले, "त्यात काय विशेष? आता जाताच एखाद्या दुकानातून खरेदी करू. तुमच्याकडे येथे एखादा मॉल, एखादे दुकान रात्री सकाळपर्यंत उघडे असेलच." एवढ्यात आम्ही चालत एका बंद मॉलपाशी आलो. त्या मॉलवर 24x7 असे लिहिलेले होते. ते वाचत मी बोललो, "तेथे तर सर्व काळ दुकान उघडे असेल असे लिहिले आहे. मग हे दुकान बंद कसे?" त्यावर सदाशिव उत्तरला, "एकीकडे हा मॉल 24 तास आठवड्यातील 7ही दिवस उघड असते. काही वाईट अनुभव आल्यामुळे रात्री 12 ते सकाळी 7 हे हरहुन्नरी दुकान बंद असते. उरलेला वेळ म्हणजे सकाळी 7 ते रात्री 12पर्यंत मॉल चालू असतो." स्वाभाविकच मी त्याला कोणता वाईट अनुभव असे विचारले. त्यावर तो म्हणाला, "इथे वाटत जाताना नको. आपण घरी पोहोचलो की मी तुला सविस्तर हकीकत सांगतो." ती एक मोठी कहाणी आहे. मी या वाटेने यायलाच नको होते. गप्पांच्या भरात माझ्या रस्त्याकडे लक्ष राहिले नाही. आम्ही घरी पोहोचल्यावर अंथरुणावर आरामशीर लोळत पडलो. मी त्याला, तो मला कथा सांगणार होता, त्याची आठवण करून दिली. मी म्हटले, "चल आता तुला कथेला सुरुवात कर." त्याने काही वर्षापूर्वी मॉलमधील रात्रीच्या नोकरांना आलेले विलक्षण भीतीदायक अनुभव सांगण्यास सुरुवात केली. आपण आता येताना पाहिलेला मॉल हा पूर्वी 24 तास व आठवड्यातील 7ही दिवस उघडा असे. त्यामुळे त्यावर 24x7 असे लिहिलेले आहेत. त्या मॉलचे नाव आहे. नागपूरमधील हा सर्वात मोठा मॉल आहे. मॉल एकूण 5-6 मजले आहे. प्रत्येक मजल्यावर एक विशेष विभाग आहे. इलेक्ट्रॉनिक्स, तयार कपडे, कापड, लेडीज विभाग, ड्रायफ्रूट्स इतर. तर मजल्यावर इतर म्हणजे सर्वसाधारण विभाग आहे. त्यात ज्याला डॉक्टरचा प्रिस्क्रिप्शन लागत नाहीत अशी औषधे व इतर औषधी पुस्तके, वर्तमानपत्रे, नेहमी लागणारी वस्तू म्हणजे साबण, टूथपेस्ट, ब्रश, लिक्विड सोप, टाल्कम व फेस पावडर, लिपस्टिक इत्यादी शोकेसमध्ये ठेवलेले असतात. शिवाय एक वेगळा मेडिकल स्टोअर आहे. हा मॉल सकाळी 9 वाजता उघडतो व रात्री 11 वाजता बंद होतो. हिशोब वगैरे पूर्ण होऊन सर्व दुकाने व्यवस्थित बंद करून सर्वजण घरी जाईपर्यंत 12 वाजतात. प्रत्येक मजला स्वतंत्रपणे बंद केला जातो. वर जाण्यासाठी लिफ्ट व जिना दोन्ही व्यवस्था आहेत. प्रत्येक मजल्याला स्वतंत्र प्रवेश आहे. तुला एवढे सविस्तर सांगतोय याचे कारण पुढे मी जी हकीकत सांगणार आहे त्याला पार्श्वभूमी आवश्यक आहे. तळमजल्यावर प्रवेश व बाहेर असे 2 मार्ग आहेत. दोन्ही दारावर सुरक्षा रक्षक असे असतात. प्रवेश केल्यावर जिना गच्चीपर्यंत जातो. जिन्याला प्रत्येक मजल्यावर आत जाण्यासाठी मार्ग आहे. शेवटची लिफ्ट आहे, तीही गच्चीपर्यंत जाते. शिवाय तळघरही आहेत जिथे माल साठवला जातो. तेथून लिफ्टने तो प्रत्येक मजल्यावर नेला जातो. वर न जाता तसेच पुढे आल्यास तळमजल्यावर प्रवेश करता येतो. येथील एक काचेचा दरवाजा आहे. तसेच तळमजल्यावरून बाहेर जातानाही काचेचा दरवाजा आहे. पूर्वी 11 वाजता वरच्या माळ्यातील सर्व दुकाने बंद केली जात असत. प्रत्येक माळा स्वतंत्र पोलादी दरवाजाने बंद केला जातो. फक्त तळमजला 24 तास उघड ठेवला जात असे. तळमजल्यावर रात्रीच्या नोकऱ्यांची ड्युटी रात्री 12 ते सकाळी 7 अशी असते. मध्यरात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत थोडे बहुत ग्राहक असत. 3 ते 7 पर्यंत क्वचित एखादा ग्राहक असे. क्लब, नाटक, सिनेमा इत्यादींवरून घरी जाणारे 12 ते 3 या वेळात त्यांना हव्या असलेल्या चिल्लर वस्तू खरेदीसाठी येत. पुस्तके, वर्तमानपत्रे, व्हिक्स, अमृतांजन, टूथपेस्ट वगैरे वगैरे या सर्व वस्तू निराळ्या विभागात मांडून ठेवलेल्या जातात. ग्राहक प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर त्याला हव्या असलेल्या वस्तू घेऊन बाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दरवाजाजवळ असलेल्या काउंटरवर पैसे देऊन बाहेर जात असे. दिवसा प्रत्येक स्टॉलवर जरी स्वतंत्र फिक्स असले तरी रात्री काउंटरवर फक्त 2 जण असत. तर कॅमेरा तर बसवलेला आहे. CCTVच्या द्वारे काउंटरवर बसलेल्या मॉनिटरिंग स्क्रीनवर कुठे काय चालले हे पाहू शकतो. मॉनिटरिंग स्क्रीनचे 4 भाग पडलेले आहेत. त्यामुळे एकाच वेळी 4 ठिकाणचे दृश्य पाहता येते. मॉनिटरवर असलेल्या बटनामार्फत निरनिराळे कॅमेरे दाखवित असले दृश्य पाहता येते. मी तुला अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व मजले रात्री 12ला बंद केले जात असत. फक्त तळमजला रात्री 12 ते सकाळी 7 उघडा राहिला. त्यावेळी सुरुवातीला काउंटरवर प्रवेशद्वार आणि बाह्यद्वार यावर 2 असे 4 नोकर असत.
जेव्हा घटना घडली तेव्हा सुरुवातीला अजय व सुजय असे दोघंजण होते. दोघेही कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांच्यामध्ये दाट मैत्री होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. काहीतरी काम करावे, 4 पैसे मिळावे या उद्देशाने दोघांनीही मॉलमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले. त्यांना व्यवस्थापनाने मध्यरात्री 12 ते सकाळी 7 अशी ड्युटी करायला का म्हणून विचारले. विशेष काम नाही, फक्त जागृत राहायचे. एखादा दुसरा ग्राहक आल्यास पैसे द्यायचे, पावती द्यायची, एवढेच काम असल्यामुळे त्यांनी ते काम आनंदाने स्वीकारले. एखाद्या दोघे सोबतीला होते. 2 सुरक्षा रक्षक होते. ते निराळेच. प्रवेशद्वाराचा काचेचा दरवाजा उघडून कुणीही आत प्रवेश केल्यावर एक घंटी काउंटरवर वाजत असे. त्यामुळे काउंटर असलेल्याला कुणीही मॉलमध्ये प्रवेश केला हे कळत असे. कोणी प्रवेश केला ते मॉनिटरवर दिसत असे. निरनिराळे कॅमेरे सुरू करून ग्राहक कुठे काय करत आहे ते अर्थातच मॉनिटरवर पाहता येत असे. प्रत्येक मजल्याप्रमाणे तळमजल्यावरही स्वच्छतागृह होते. स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह होते. दोघेही नोकरीला लागले. एक दिवस त्यांना स्वच्छतागृहात जाताना कुणीतरी स्त्री मॉनिटरवर दिसली. प्रवेशद्वारातून कुणीही प्रवेश केल्याची घंटी वाजली नव्हती. तरी एक स्त्री स्वच्छतागृहात जाताना दिसली याचे त्यांना नवल वाटले. वेळ जाण्यासाठी दोघेही गप्पा मारत असत. आयपॅडवर आवडता कार्यक्रम किंवा सिनेमा बघत असत. मोबाईलवरही खेळ चाले. कदाचित त्यांना छोट्या डुलके येत असाव्यात. वरील कार्यक्रमात गुंग असल्यामुळे आपल्याला प्रवेशद्वारावरची घंटी ऐकायला आली नसेल. मॉनिटरवर आपले लक्ष गेले नसावे अशी मनाची समजूत त्यांनी करून घेतली. मात्र मॉनिटरवर ते सतत पाहत होते. त्याने ती स्त्री बाहेर येताना पाहायची होती. 5 मिनिटे झाली, 10 झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला. स्वच्छतागृहातून कोणी बाहेर आले नाही. त्यांच्यावर एक लहानशी लहर येऊन गेली. अंगावर काटा उभा राहिला. दोघांनाही घंटी ऐकू आली नाही. मॉनिटरवर प्रवेश करताना स्त्री दिसली नाही याची पक्की खात्री होती. ही गोष्ट काहीतरी विचित्र आहे असं त्यांना जाणवलं. त्यांनी प्रवेशद्वाराजवळील रखवाल्याला आत कुणी स्त्री आली का हे विचारले. त्यांनीही कुणीच आत गेले नाही याची ग्वाही दिली. ते सतत स्वच्छतागृहाच्या दारावर लक्ष ठेवून होते. स्वच्छतागृहातून कोणीही बाहेर आले नव्हते. काउंटरवरही कुणी आले नाही. त्यांनी मॉनिटरवरील 4 विभागातील 3 विभागात कॅमेरा फिरवून आत कुठे आहे का तेही पाहिले. कुणीही कुठेही नव्हते. स्वच्छतागृहात अर्थातच कॅमेरा नव्हता. त्यांना अतिशय दृश्य पाहता येणे शक्य नव्हते. दोघेही शेवटी धीर करून उठले. 2 वाजता ते स्वच्छतागृहाजवळ जाऊन आले. त्यांना वाटले कुणीही दिसले नाही. आता पहाटेच 4 वाजले होते. दोघेही स्वच्छतागृहात जावे की न जात करीत बाहेर थोडा वेळ उभे राहिले. स्त्रियांच्या स्वच्छतागृहात प्रवेश करणे अर्थातच निषिद्ध होते. शेवटी धीर करून ते दोघेही आत शिरले. आत कुणीही नव्हते. सर्व दरवाजे बंद होते. प्रत्येक दरवाजा उघडून चेक करणे आवश्यक होते. कदाचित त्या स्त्रीला हार्ट अटॅक वगैरे काहीतरी आल्यामुळे ती बेशुद्ध झाली असण्याची शक्यता होती. तेवढ्यात एका बंद दरवाजा आडून फ्लॅशचा आवाज आला. दोघेही चकमकले. पुतळ्यासारखे ते जागच्या जागी उभे राहिले. आतून कोणी बाहेर आले नाही. त्यांनी सर्व स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडून पाहिले. आत कोणी नव्हते. दोघांनाही पहाटेच्या गारव्यातही घाम फुटला होता. त्यांचा अनुभव त्यांनी कुणालाही सांगितला नाही. बोललो तर आपल्याला स्वप्न पडले, भास झाला असे तारेचे आपल्यावर मारले जाते. अकार्यक्षम ठरवून आपल्याला कामावून काढले जाईल. उगीच अफवा पसरवतात असा आरोप आपल्यावर ठेवला जाईल. घाबरट भित्री भाग उभे आहेत असा शिक्का आपल्यावर मारला जाईल. अशा निरनिराळ्या प्रकारच्या आशंकांमुळे ते हा अनुभव कुणाजवळ बोलले नाही. सदाशिव सांगत असलेल्या गोष्टींमध्ये मी रमून गेलो होतो. तो थोडाच थांबत मी पुढे विचारले, नंतर काय झाले? तो म्हणाला, तुला आणखी एक गोष्ट सांगणे जरुरी आहे. ती सर्वसाधारण माहिती आहे. पूर्वी शहर लहान होते. त्यावेळी मरणोत्तर निरनिराळ्या धर्मांमध्ये प्रेतांची जी व्यवस्था केली जाते त्यासाठी गावावर व्यवस्था केलेली होती. हिंदूंसाठी स्मशानभूमी, मुस्लिमांसाठी कब्रिस्तान, ख्रिश्चनसाठी त्यांचे स्वतंत्र कब्रस्तान अशी व्यवस्था केली होती. ही सर्व जागा एकाला एक लागून अशा आहेत. त्यामुळे तो विभाग काही ना भीतीदायक वाटतो. शहर वाढल्यामुळे हा सर्व भाग शहराच्या मध्यभागी आला. हा मॉल 24x7 या भागाला लागूनच आहे. रात्री 12 नंतरची पहाटेपर्यंतची वेळ ती सैतानांची, समंदांची, खविसांची, अमानवी अस्तित्वांची फिरण्याची वेळ म्हणून ओळखली जाते. मुलांना आलेला विचित्र विलक्षण अनुभव हा पहाटे 2 ते 4 या वेळात झाला. त्यावर मी सदाशिवला विचारले, तू मला रात्री उघडा असणारा मॉल बंद का करण्यात आला ते सांगत होतास. ही मुले तर कुणाजवळ काही बोलली नाही, मग मॉल बंद का करण्यात आला? त्यावर सदाशिव म्हणाला, मी हेच सांगत आहे. त्यांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली. हा अनुभव आल्यानंतर त्यांनी पुढील काळजी घेतली. रात्री 1:30 वाजता प्रवेशद्वारावरील लक्ष करा, दरवाजा लॉक करण्यास सांगितले. काचेचा दरवाजा असल्यामुळे बाहेर कुणी आलं तर लगेच दिसत. कोणी ग्राहक आल्यास दरवाजा उघडून त्याला आत घ्यावा, पुन्हा दरवाजा लॉक करावा अशी व्यवस्था करण्यात आली. रात्रीच्या वेळेत डुलकी आल्यामुळे आपल्याला न कळता कोणीही आत येऊ नये असा उद्देश त्यामागे होता. रात्री 1-1:30 नंतर सिनेमा नाटक संपल्यावर विशेष ग्राहक नसल्यामुळे हे सहज शक्य होते.
असेच काही दिवस गेले. दोघेही आयपॅडवर सिनेमा पाहत होते. मधून त्यांचे लक्ष मॉनिटरवर होते. अकस्मात त्यांना मॉनिटरवरून एका धुराचा स्तंभ दिसू लागला. दूर नाहीसं होऊन त्या ठिकाणी एक सौंदर्यवती दिसू लागली. स्त्रियांच्या सौंदर्य प्रसादाने ठेवलेल्या एका शोकेश पुढे ती उभी होती. तिचे सौंदर्य वर्णनातील दोघेही मग्न होऊन मॉनिटरमध्ये तिच्याकडे टक लावून पाहत होते. कसे कोण जाणे तिचे त्याच्याकडे लक्ष गेले. तिने कॅमेऱ्यात बघून त्यांना डोळा मारला. ते जागी उडाले. आपण तिच्याकडे टक लावून पाहत आहोत हे तिला कसे लक्षात आले हेच त्यांना कळले नव्हते. डोळे मारून दोघांकडे हसून पाहिल्यानंतर ती स्त्री सौंदर्य प्रसाधन पाहण्यात पुन्हा मग्न झाली. ती सौंदर्य व ते धुराच्या स्तंभातून निर्माण झाली आहे हे त्यांना आठवले. या गोष्टींचा छडा लावायचाच असं त्यांनी ठरवले. पुन्हा मागच्याप्रमाणे 2 बाजूने ते शोकेसजवळ आले. त्यांना वाटले कुणीही भेटले नाही. शोकेसजवळही कुणी उभे नव्हते. त्यांनी स्वच्छतागृहातही नीट पाहिले. कुठेही नव्हते. त्यांनी सुरक्षा रक्षकांना आत कुणी आले का, बाहेर कुणी गेले का असे विचारले. दोघेही नाही म्हणून उत्तर दिले. हा सर्व अनमानवी खेळ होता. त्यांनी ओळखले. दोघांनाही तिथे रात्री काम करण्याची भीती वाटू लागली. आजपर्यंत त्यांना कुणी काही केले नव्हते, परंतु पुढे काय भरोसा असे भूती फिरत असलेल्या जागी काम करणे दोघांच्याही धोक्याचे वाटत होते. दोघांनीही राजीनामा देण्याची इच्छा मॉलच्या मालकाजवळ प्रकट केली. मालकाने त्यांना कारण विचारले. मोकळेपणाने त्यांनी त्यांना आलेले 2 अनुभव सांगितले. जर या अनुभवाची वाच्यता झाली तर मॉलमध्ये कुणी येणार नाही. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाच्याही उत्पन्नावर परिणाम होईल या भीतीने त्यांना तुम्ही कुठेही याची वाच्यता करू नका म्हणून सांगितले. त्यांचा पगार वाढवण्यात आला. त्यांना त्यांच्या मर्जीने आणखी एक मदतनीस देण्यात आला. 2 सुरक्षा रक्षकही वाढवण्यात आले. जास्त पगार मिळतो. आणखी एक मदतनीस मिळाला. त्यामुळे ते पुन्हा कामावर रुजू झाले. मॉलच्या मालकाने एक तांत्रिक आणून काही तंत्रमंत्र केले. लिंबू मिरची, काळी बाहुली असे काही जुगाड ग्राहकांच्या झटकन लक्षात येणार नाही अशा जागी लटकवण्यात आले. शिवाय गुरुजी बोलावून मंत्र जापही करण्यात आले. असेच काही दिवस शांततेत गेले. एक दिवस वरच्या मजल्यावर कोणीतरी जोरात धावत आहे असा आवाज येऊ लागला. काउंटरवरील मॉनिटरमध्ये फक्त तळमजल्यावरील दृश्य पाहता शक्य होते. वरच्या मजल्यावर काय चालले आहे हे पाहणे शक्य नव्हते. वरच्या मजल्यावरील दिवेही बंद केलेले होते. एका सुरक्षा रक्षकाला घेऊन दोघेजण जिन्याने वर गेले. पोलादी दरवाजा बंद होता. वर कोणीतरी धावत आहे, खेळत आहे असे आवाजात येत होते. तिघेही थरथर कापत गुपचूप खाली आले. सर्वांनाच तेथे काम करण्याची भीती वाटू लागली. सर्वांनाच भक्कम पगार मिळत होता. 2 सुरक्षा रक्षकही वाढवण्यात आले होते. आता 4 सुरक्षा रक्षक व काउंटरवर जवळील 3 क्लर्क असे 7 जण एकमेकांच्या आधारे होते. अजून प्रत्यक्ष त्यांना कुणीही काही केले नव्हते, तरी त्यांना धास्ती वाटत होती. आणखी एखादा अनुभव आणि सर्वजण काम सोडून पळाले असते. एक दिवस 4 रक्षकांपैकी एका रक्षकाला काही वैयक्तिक कारणाने येण्यास उशीर झाला. त्याला 4थ्या मजल्यावर दिव्यांची उघडझाप होताना दिसले. त्याने इतरांनाही बोलवून ते दाखवले. अकस्मात दिव्याची उघडझाप निरनिराळ्या माळ्यांवर एखाद्या रोषणाईप्रमाणे होऊ लागली. सर्वजण गुपचूप आत येऊन बसले. ते एखादे नवीन अनुभव आला की लगेच मालकाला सांगत असत. मालक त्यांना मॉलची बदनामी नको म्हणून थोपवून धरत असे. एक दिवस त्यांच्या वरच्या कुठल्या तरी माळ्यावरून किंकाळण्या ऐकू आल्या. एखाद्याला चापकांनी जीवे मारीत असल्यावर तो जसा ओरडेल तसा ते किंकाळ्या होत्या. एक दिवस तर कमालच झाली. मॉनिटरवर त्यांना एका स्त्रीच्या मागे सुरा घेऊन एक पुरुष धावताना दिसला. ती स्त्री किंकाळ्या फोडत धावत होती. तो मनुष्य तिला ठार मारण्यासाठी तिच्या मागे धावत होता. ती त्याला चुकवीत होती. शेवटी धावत ती काउंटरसमोर आली. तिच्या मागून तो मनुष्य धावत होता. काउंटरसमोरच त्या नराधमाने तिचे केस पकडले. तिचा गळा एका झटक्यात चिरला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तिची कापलेली मान रक्तबंबाळ अवस्थेत धडावर लोंबत होती. रक्ताची धार लागलेली असताना तशीच ती सैरावर धावत होती. हे दृश्य पाहून सर्वजण धावत सुटले. ते घरी आल्यावरच थांबले. 2-3 एक थंडी भरून ताप आला. दोघेजण धडपडले. काही दिवस बोलू शकत नव्हते. हे सर्वजण आपल्या घरी पळून गेल्यावर तळमजल्याचे दरवाजे आपोआप लॉक झाले होते. मालकाला सर्व हकीकत त्यांनी सांगितले. मी प्राण गेला कितीही पैसे मिळाले तरी मध्यरात्रीनंतर काम करणार नाही असे निक्षून सांगितले. रात्रीचा विशेष गल्ला जमत नव्हताच. माझा मॉल 24 तास उघडा असतो हे अभिमानाने सांगण्याची एक बाब म्हणूनच तळमजला उघडा ठेवला जात होता. विशेष ग्राहक येत नाहीत. सपक रात्री 12 ते सकाळी 7 मॉल उघडा ठेवला जाणार नाही अशी पाटी मॉल बाहेर लावण्यात आली. तेव्हापासून हा मॉल रात्रीचा बंद असतो. आपल्या धंद्यावर परिणाम होऊ नये म्हणून मालकाने ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला. अशा गोष्टी काही लपत नाही. उलट सांगावांगी तिखट मीठ लावून ते पसरत जातात. काही लोकांचा या गोष्टींवर विश्वास आहे तर काहींचा नाही. शहर झपाट्याने वाढत आहे.
पिन टू पिन पियानो सर्व गोष्टी या मॉलमध्ये मिळतात. तिथे तुलनात्मक मॉल चांगला दर्जा उत्तम किमती कमी असते. सुरुवातीला जरी मॉलच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी हळूहळू या गोष्टी लोक विसरतात. आता ही केवळ एक भूतकथा या स्वरूपात सांगितली जाते. तरीही शक्य त्या रस्त्याने रात्री 12 नंतर कोणी जात नाही. लांबचा पडला तरी दुसऱ्या रस्त्याने लोक जातात. मीही काल रात्री सिनेमाहून येताना दूरच्याच रस्त्याने आलो असतो. गप्पा मारता मारता त्या रस्त्याने आपण आलो. मला ब्रेड ऑमलेटची आठवण झाली. तू हा मॉल तेवढ्याच बघितलास आणि या सर्व कथेला पुन्हा तुझ्याजवळ जळणी झाली. दिवसा या मॉलमध्ये कोणीही मजल्यावर कुठलाही काहीही कसलाही अनुभव येत नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. प्रत्यक्षात या कथेत जे काही पात्र आहे त्यांचं साम्य आढळल्यास योगायोग समजावा. ही कथा काल्पनिक असल्यामुळे कोणीही मनावर घेऊ नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.